मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी एक ट्रॅव्हल बॉक्स पाऊच कसा बनवायचा ते घेऊन आली आहे. बघा, बॉटम पण आपण बघा मस्तपैकी मोठ्या साईजमध्ये हा पाऊच बनवला आहे. आणि इथे मी 2 रनर लावलेले आहेत, म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजूने पण उघडता येईल. कुठे आपल्याला फिरायला वगैरे जायचं असेल तर आपण ह्याच्यामध्ये मेकअपचे सामान म्हणा किंवा अजून दुसरं काही ज्वेलरी वगैरे घेऊन जायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊन जाऊ शकता. बघा, आतमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे आणि आतमधल्या बाजूला पण मी पायपिंग केल्यामुळे हे एकदम सुंदर असं दिसतं. आणि साडीचा छोटासा तुकडा उरला होता ना माझा ब्लाऊज पीसचा, त्याचं मी हे बनवलं आहे. खूप सुंदर असं दिसतं, बनवायला पण खूप सोपं आहे. कसा वाटला मग? छान आहे ना? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, आता हा सुंदरसा असा पाऊच बनवण्यासाठी मी हे 2 पीस घेतलेले आहेत 10 बाय 6 इंचाचे. तुम्ही बघू शकता असं 10 इंच आहे आणि असं 6 इंच असे हे 2 मी पीस घेतले. आतमध्ये पोत्याचा भाग आणि पाठीमागे अस्तर लावलेलं आहे. आता हे काय करायचं, असं ह्याची घडी घालायची अर्धी आणि परत ह्याची अर्धी घडी घालायची. ठीक आहे. आणि ही जे ओपन बाजू आहे ना तिथून आपल्याला असं गोल सर्कल कट करायचं. ठीक आहे. आता अशी घडी घातली ना इथून आहे ना ह्या कॉर्नरपासून 1 इंच मार्किंग करून घ्यायचे आणि त्या 1 इंचावर असं गोल सर्कल असे राऊंड करून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला हे कटिंग करायचं आहे. असा गोलाकार आपला हे कटिंग. तसंच ह्या पिसाला हे दुसऱ्या भागाला पण आपण करून घेणार आहोत. ठीक आहे. इथे पण 1 इंचाचं असं त्रिकोणपासून मार्किंग करून घ्यायचं 1 इंचावर आणि इकडनं आपण असा गोल राऊंड शेप देणार आहोत, हाफ राऊंड, आणि मग त्याच्यावर कट करणार आहोत. आता असे हे 2 पीस माझे तयार झाले. आता तुम्ही जरा बघा, आपल्याला आता पट्टी बनवायची. आता पट्टी कशी बनवायची, तुम्ही इथून असं हे घ्या का, हे असं ह्याचं पूर्ण माप घ्यायचं. ह्या गोलचं पण माप घ्यायचं आहे. इथे आलं आपलं 29 इंच. तशीच मी ही पट्टी बनवून घेतली आहे. 29 इंच बाय 4 इंच. 29 बाय 4 इंचाची ही पट्टी मी बनवून घेतली आहे. आता ते पट्टीचं काय करायचं, तिकडनं आपण याला 6 इंच मार्किंग करणार आहोत. 5 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि 5 इंचावर आपण हे हा पीस कापून घेणार आहोत. आता हे 5 इंचाचे हे आपण कट करणार आहोत. आता हे 5 इंचाचं कट केलं ना, आता ही जी पट्टी उरली त्या पट्टीला आपण चेन लावून घेणार आहोत. असे कुठल्याही बाजूने, ह्या बाजूने किंवा कुठल्याही बाजूने तुम्ही चेन लावली तरी चालते. आता ह्या चेनमध्ये मी रनर ऑलरेडी घातलेत. आता मी हे दोन्ही बाजूनी रनर घातले बरं का, म्हणजे ह्या बाजूनी पण एक रनर घातला आणि ह्या बाजूनी पण एक रनर घातला, म्हणजे आपला जो बॉक्स तयार होणार आहे ते आपण असं 2 चेनीने उघडू शकतो. चला तर मग आपण पट्टी चेन लावून घेऊया. हे बघा, आता मी ते चेन लावून घेतली आहे आणि वरने आहे ना दाब शिलाई पण मारली आहे. आता ही मागची बाजू आहे माझी. ठीक आहे. आता जो आपण 5 इंचाचा जो आपण पीस कट केला ना पट्टीचा, तो पीस आता इथे शिवून घ्यायचा आहे. कुठल्याही बाजूने, तुम्ही ह्या बाजूने शिवा नाही तर ह्या बाजूने शिवा, कोणतेही एका बाजूने आपण हा पीस आहे ना असं इथे शिवून घेणार आहोत. आता हे असं उलटं ठेवायचं. आता हे असं उलटं ठेवून इथे असं हे असं शिवून घ्यायचं. ठीक आहे. असं हे ते शिलाई मारून घ्यायची. कोणत्याही बाजूने मारा तुम्ही, ह्या बाजूने मारा नाही तर ह्या बाजूने, कोणत्याही बाजूने मारला तरी शिवून घेतलं तरी चालेल तो 5 इंचाचा पीस. चला तर मग आपण ते शिवून घेऊया. ह्या बाजूला शिवून घेतला आणि वरनं दाब शिलाईसुद्धा मारलेली आहे. ठीक आहे.
आता आपण काय करणार आहे, हा जो पीस आहे ना तो त्याचा मध्यभाग घेणार आहोत. थोडंसं कॉर्नर कट करायचा आणि हा ह्यातला कुठलाही एक पीस घ्यायचा आणि त्याचा पण आपण मध्यभाग घेणार आहोत. त्याचा पण एक कॉर्नर असा कट करायचा. आता इथं हे ठेवून हो का हे असं ठेवायचं आणि पूर्ण पट्टीनं अशी आपण ह्याला शिवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण शिवून घेणार आहोत. कॉर्नरवर कॉर्नर घ्यायचं. इथे बरोबर मध्यभाग हा ह्या पट्टीचा आपण मध्यभाग घेतलेला आहे बरं का, 5 इंचाच्या पट्टीचा आणि हा मेन पीसचा. मग ते असं एकमेकावर ठेवून हे असं बरोबर असं गोल इथे शिवायचं आणि इथे आल्यावर ही पट्टी ह्या पट्टीला शिवून घ्यायची. ठीक आहे. आणि ह्याच्यावरती पण मग वरनं दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे मी शिवून झालेलं आहे माझं. आता हा जो वरती आहे ना आपल्याला हा दुसरा पीस आपण इथे वरती बरोबर शिवून घेणार आहोत. वरच्या बाजूला असं गोल शिवून घेणार आहोत आणि शिवून झाल्यावर इथे आपण ह्याला पायपिंग करून घ्यायची आहे बरं का. इकडे पण पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे जरा हे छान दिसेल. चला तर मग आपण शिवून घेऊया. अशा प्रकारे माझ्या पायपिंग झाली आहे आणि हा बॉक्स माझा तयार झाला आहे. चला तर मग आपण बॉक्स सरळ करूया. ठीक आहे. ह्या 2 चेन मी इथे असे लावलेत रनर, इकडनं एक आणि इकडनं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा ट्रॅव्हल पाऊच तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही प्रवासात ह्याच्यामध्ये आपले टूथब्रश वगैरे घालून घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. आतमध्ये जागा पण भरपूर आहे, भरपूर वस्तू सामान ह्याच्यामध्ये मावेल. खूप सुंदर असा हा पाऊच आहे आणि बनवायला पण खूप सोपा आहे. चला तर मग कसा वाटला पाऊच, आवडला ना? चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.